कुंभ, मेष आणि मीन या राशींची 7.5 सुरू झालेली आहे. खूप सारे प्रश्न आले कुंभ राशींसाठी. कुंभ राशीचे जे लोक आहेत त्यांना यावर्षी खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे. त्यांना असं वाटत आहे की कुंभ राशीच का. बघा, कुंभ राशीची 7.5 सुरू असल्यामुळे शनीचा काळ जो आहे तो डिसिप्लिन आणि कर्माचा वेळ आहे. शनी तुमची परीक्षा बघतो आहे आणि जसं तुम्ही कर्म करणार आहात तसंच तुम्हाला याचं फळ मिळणार आहे. त्यामुळे कुंभ राशींना काय बघायला मिळते, अपेक्षा भंग होतात आहे, मनासारख्या गोष्टी होत नाही आहे, जवळच्यांकडून तुम्ही दुखावले की जात आहात, पैशामध्ये तुमच्यासोबत स्कॅम होऊ शकतो, मित्र परिवारामध्ये तुम्ही दुखावले जाऊ शकता. अशासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या कुंभ राशीच नक्कीच फेस करत असतील. तर शनीचे उपाय तुम्ही करू शकता. काळे तिळाचे दान तुम्ही शनिवारी करा. मीन राशी खूप जास्त इमोशनल आणि सेन्सिटिव्ह. तुम्हाला असं वाटत असेल की कोणीच तुम्हाला समजून घेत नाहीये, पण हा काळ तुमच्या परीक्षेचा आहे. तुम्ही गुरुचा उपाय करू शकता. पिवळ्या वस्तूचे तुम्ही दान गुरुवारी करू शकता आणि ओम नमो भगवते वासुदेवायचा जाप करू शकता. गुरुमंत्राचाही जाप करू शकता. तिसरी आहे मेष राशी. मेष राशींना नक्कीच त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स बघायला मिळतील. मनाविरुद्ध गोष्टी घडतात आहे असं वाटत आहे. तुम्ही काहीतरी प्लॅन केलेला आहे पण तो इम्प्लिमेंट करायला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा पूर्ण होत नाही असं वाटत आहे. घरचे साथ नाही देत आहे किंवा मित्रपरिवारांकडून पण तुम्हाला अपेक्षा भंग होत आहेत असं वाटत असेल. नक्कीच 7.5 सुरू झालेली आहे. परीक्षेचा काळ आहे. शनी हा मनी घेऊन येतो असं म्हणतात. परीक्षा घेतल्यानंतरच तुम्हाला शनीचं फळ हे बघायला मिळतं. मेष राशीच्या लोकांना सिंपल एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे त्यांना सूर्याला जल अर्पण करायचं आहे. हे वर्ष सूर्याचं आहे आणि सूर्याला जर तुम्ही जल अर्पण केलं तर नक्कीच मेष राशीचं 7.5 जे प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच कमी होतील. शनीची तुम्ही आराधना करू शकता. अशाच माहितीसाठी फॉलो करा शंडिक नंबर.